है ना. तर बघा काल आपण कंप्लिटिंग स्क्वेअर मेथड पाहिला होता. त्याच्यातले 2-3 प्रॉब्लेम मी सांगितले होते बरोबर, नमुना प्रश्न आणि एक्झरसाइजचे 2. बाकीचे तुम्ही ट्राय कराल म्हटलं तरी काही काही पोरांना काही जमलेले नाही आहे ना. तर मी पुन्हा एकदा सांगतो कसं करायचं आहे, एक एक स्टेप लक्षात घ्या, कळलं का. त्याच्यानंतर मला इथंच सोडून दाखवायचं आहे तुम्हाला. सोडून दाखवाल ना इथंच पक्का. चला बघा, हा प्रॉब्लेम आहे आपला. काय होता सर्वप्रथम तर मी म्हटलं याला पहिले स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणायचा. या फॉर्ममध्ये आहे का, हा आहे ना. ax² प्लस bx प्लस c आहे का, आहे. तर मग काय म्हटलं की जे आता एक्सच्या ठिकाणी इथं कोण आहे, वाय. पण त्या y² वाल्या टर्म बरोबर किंवा x² वाल्या टर्म बरोबर जे गोष्ट कॉन्स्टंट असते समोर कोइफिशियंट, ते कोइफिशियंट काय करायची म्हटलं, हटवायची आपल्याला. तर कसं हटवून, तर त्याच संख्येने त्या इक्वेशनला काय करायचं, डिवाइड करायचं. काय करायचं, तर डिवायडिंग बाय 2 किंवा कॉमन काढायच्या, त्या साईडला घेऊन जायच्या म्हणजे 0 होईल. म्हणजे इथं काय आला असता, प्लस 9 प्लस 10/2 इज इक्वल टू, तर कटला हा काय आला, -2y प्लस इज इक्वल टू. आता हा 5 कोणाचा कंप्लीट स्क्वेअर आहे का, नाही बरोबर. म्हणून काय करायचं म्हटलं, लेट जे समोरची टर्म आहे पहिल्या 2 टर्म हिच्यासोबत काय करायचा, के. आता के काय आहे, एखादा कंप्लीट स्क्वेअर, कोणाचा तरी स्क्वेअर. कारण a प्लस बीचा होल स्क्वेअर काय येत असते, a² प्लस ट्वाईस ab प्लस येत असते. तर हा मानू आपण की कोणाचा स्क्वेअर आहे, हा y. आता सगळा प्लस प्लसच आहे, प्लस एचा होल स्क्वेअर. असाच आहे प्रश्न की मायनस आहे, प्लसच आहे ना. हां, तर आता काय होईल, आता याचं एक्सप्लेनेशन करायचं म्हटलं तर या साईडची टर्म तर जशीच्या काय झालं असतं, y² प्लस ट्वाईस ay प्लस a², बरोबर की नाही. आता कम्पेअर करायचं म्हटलं तर कम्पेअर केल्यावर बाय कम्पेअरिंग आहे ना, बाय कम्पेअरिंग काय मिळालं आपल्याला बघा, y² तर सारखाच आहे. म्हणजे हे वाली टर्म यावाल्या टर्मच्या इक्वल मांडू शकतो मी, अरे मांडू शकतो. हां, तर काय आलं असतं इथं, 9/2y इज इक्वल्स टू 2ay कॉमा, इकडे काय आला असता, k इज इक्वल्स टू आला असता, हा के याच्या इक्वल झाला असता, याला असता का, आणि हा 9/2y याच्या इक्वल झाला असता. आता काय करू शकतो बघा, आता y कटला इकडे, y इथून मला याची व्हॅल्यू मिळू शकते का, हा नंबर या बाजूला चालला जाईल. तर काय होईल, 9/2 इंटू 2 इज इक्वल्स टू, म्हणजे किती झाला, ची व्हॅल्यू मला मिळाली, किती मिळाली, मिळाली. आता ही ची व्हॅल्यू याच्यात पुट करा आणि ची व्हॅल्यू काढा, कॉन्स्टंट टर्म जे आपण स्क्वेअरवाली टर्म घेतला होता है ना. तर के इज इक्वल टू काय होऊन जाईल, 9/4 तर के इज इक्वल्स टू 81/16 भेटली. आता या केला जो पहिला आपला हवाला इक्वेशन होता, हा लेट करायच्या पहिले जो इक्वेशन होता ना, अरे होता की नाही. कारण मग आपल्याला कंप्लीट स्क्वेअरवाला आपल्याला एक इक्वेशन पाहिजे, म्हणजे यावाल्या फॉर्मॅटमधला इक्वेशन पाहिजे. म्हणजे याच्या ठिकाणी मला समोर जाऊन अशी टर्म मांडायची आहे. हा जो एक्सप्लेनेशन आहे की नाही, याच्या ठिकाणी मला सिंगल अशी 2 डिजिट स्क्वेअरवाली टर्म मांडायची आहे. त्यासाठी काय करावं लागेल, हा आता कोणाचा स्क्वेअर नाही आहे,
पण मला स्क्वेअरवाली टर्म भेटली 81/16, बरोबर आहे. मग हिला त्यावाल्या इक्वेशनमध्ये ॲडजस्ट करायचा आहे विदाऊट चेंजिंग इट्स व्हॅल्यू. त्याची व्हॅल्यू चेंज न करता तर काय करायला लागेल, म्हणजे याच्यामध्ये जर 0 मी प्लस केला तर काही चेंज होईल का याच्यामध्ये? शून्यानं काही चेंज होते का व्हॅल्यू? तर तसा 0 म्हणजे एक वेळा या संख्येला प्लस आणि त्याच संख्येला जर त्याच्यामध्ये काय केलो ॲड आणि मायनस केलो तर होऊ शकते. बघा आता काय करायचं, नाव या टर्ममध्ये म्हणजे y² प्लस 9/2y प्लस 5 इज इक्वल्स टू 0 होता. तर याच्यामध्येच काय करा, एक वेळा प्लस एक वेळा कोणती वाली टर्म? के वाली. कोणती वाली? के वाली. म्हणजे 81/16 मायनस 81 आणि प्लस हा प्लस 5 जसाचा हा बघा हा जसाचा फक्त हा एवढा ॲडजस्ट केलो याच्यामध्ये. तर हा काय यायला पाहिजे? हा यायला पाहिजे कोणाच्या इक्वल? नाही, इकडे 0, इथं नाही काय, इकडे 0. ठीक आहे. आता हा वाला टर्म हा एवढा हा कोणाच्या इक्वल यायला पाहिजे बघा. केची व्हॅल्यू भरली तर हा कोणाच्या इक्वल होता? y प्लस एच्या, बरोबर. एच्या ठिकाणी काय आहे आपल्याजवळ? इकडे बघा एच्या ठिकाणी काय आहे? हा जो आहे हा आहे हा. ठीक आहे. बघा इथं के होता की नाही? हा बाकीच्या जाऊ द्या, एवढा सोडा. हा के होता की नाही एवढा? तर याची टर्म यायला पाहिजे y प्लस एचा, बरोबर की नाही? हां. तर बघा इथंच तुम्ही गडबड करता. इथं तुम्ही काय करता, y प्लस एची व्हॅल्यू न ठेवता इथं तुम्ही कशाची व्हॅल्यू करता? केची. केची नाही ठेवायची आहे, ही स्क्वेअरवाली टर्म आहे. बघा याला कम्पेअर करा, a² प्लस ट्वाईस AB प्लस B². हा B² टर्म आहे. तर इकडे काय याच्या शॉर्ट काय यायला पाहिजे? a प्लस बीचा. इथं B² आला का? इथं B² आला का? है ना. तर इथं आपल्याला त्याचा स्क्वेअर रूट घ्यायला लागते. स्क्वेअर रूट म्हणजे कोण होता त्याचा? ए. अरे ए होता ना. नाही तर इथून समजून घ्या की बा हा के वाला जो इक्वेशन आहे हा y प्लस एचा होल स्क्वेअर, बरोबर. तर y तर लिहिलो प्लस ए ची व्हॅल्यू किती? आपला 9/4. म्हणजे ह्या एवढ्या टर्मला मी असं लिहू शकतो का? अरे लिहू शकतो की नाही? झाला. मग राहिला फक्त यांचा कार्यक्रम, -81/, आणि इज इक्वल टू एक टर्म मला भेटली. आता या पूर्ण इक्वेशनमध्ये बघा सिंगल फक्त y आहे, ना y² आहे ना दुसरा कोणता y आहे का? म्हणजे आता मी या y ची व्हॅल्यू काढू. काय करायला लागेल? बाकीचे सगळे नंबर त्या बाजूला अरे घ्यायला लागेल. हां. आता इकडे हा इक्वल टू इथं आला, इकडे 0 होता, हा त्या बाजूला गेला असता तर काय झाला असता? मायनस होता तर काय होईल? प्लस. हा प्लस होता तर काय होईल? याच्या खाली काही नाही म्हणजे काय आहे? इथपर्यंत क्लिअर झाला? ओके. तर याचा आता तुम्ही डायरेक्ट स्क्वेअर रूट घेता. इथूनच काय काय बोलायचं पाहिलं. इथं सिंगल टर्म आहे का? इथं 2 टर्म आहेत. जोपर्यंत या बाजूला सिंगल टर्म येणार नाही तोपर्यंत आपण स्क्वेअर रूट घेऊ शकत नाही. समजलं? म्हणजे याच्या क्रॉस मल्टिप्लाय करून आपल्याला याची सिंगल टर्म बनवायची आहे पहिले. कळलं का? तर काय येईल? 81 16 भागीला तर किती राहिला? 1/, आली सिंगल टर्म. आणि या साईडला काय होता? y प्लस 9/4च्या. इथून y ची व्हॅल्यू नाही काढू शकत जोपर्यंत हा स्क्वेअर आहे तोपर्यंत.
तर मग या स्क्वेअरला हटवण्यासाठी काय करतो आपण, टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड, दोन्ही बाजूला काय घेऊन टाकू, स्क्वेअर रूट घेऊन टाकू. तर स्क्वेअर रूट घेतला तर हे स्क्वेअरचा स्क्वेअर रूट घेतला तर हा स्क्वेअर का होऊन जाईल, कॅन्सल. म्हणजे या बाजूला काय वाचला, बरोबर. पण या गोष्टीचा काय होईल, स्क्वेअर रूट होईल. या गोष्टीचा काय होईल, आणि तो बी +1/16 होईल की नाही होईल, अरे होईल की नाही. लक्षात आली का गोष्ट. याचा पण झाला ॲक्च्युली, याचा पण असा स्क्वेअर रूटमध्ये गेला हा, पण हा स्क्वेअर आणि हा स्क्वेअर रूट काय झाला, म्हणजे या साईडला फक्त आपण डायरेक्ट काय लिहित असतो, हा डायरेक्ट का बरं लिहिलो समजला का, ओके. आता याच्या स्क्वेअर रूट काढा बरं, 1चा स्क्वेअर रूट का निघते 1, आणि 16चा काय निघते म्हणजे हा उत्तर भेटला आपल्याला. पण तरी पण वायची व्हॅल्यू मिळाली का पूर्ण, कधी मिळेल, जेव्हा हा त्या बाजूला, जेव्हा हा, कळलं. हां, तर याला हा प्लसमध्ये आहे, त्या बाजूला जाईल तर आता त्याला समोर पण ठेवू शकता किंवा मागे पण ठेवू शकता, ठीक आहे. तर मायनस प्लस होता तर, आणि इथं काय आहे +-1/4, समजलं. आता दोघांच्या डिनॉमिनेटर काय आहे, तर मग -9 +-1/, इथपर्यंत आला. आता या +-चा अर्थ काय आहे, तर एक वेळा तुम्हाला प्लसवाली टर्म घ्यायची आहे आणि एक वेळा बस झालं. तर y = -9 +1 or y = -9 -1 बरोबर. तर प्लस मायनस मायनस मोठ्या संख्येच्या म्हणजे काय आला असता, -8/4, 4 दुने, तर वायची व्हॅल्यू आली असती -2. हे व्हॅल्यू आली असती वायची, अरे आली असती. आणि इकडे मायनस मायनस तर 10 झाला असता, आणि इकडे काय आला 4, 2 2 जा 2 5 जा, म्हणजे y = -5/2. हा एक उत्तर आला असता. अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप तुम्हाला जायचं होतं समोर आणि प्रॉब्लेम सॉल्व करायचा होता. पाहू इथं जसा गेलेला आहे तसा आपल्या कॉपीमध्ये. तर तो बी नाही जमला तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला म्हटलं की व्हिडिओ पाहू करा, तो पण नाही जमला. जमते का, फक्त दप्तर पाटी घेऊन ट्युशनला येणार आणि इकडून घरी जाऊन खाना झोपणार, दुसरा का जमते तुम्हाला. मोजके 15-16 पोरं बरोबर अभ्यास करतात, बाकीचे फक्त त्यांना पाहून इथं ट्युशनला येतात, मायबाप म्हणतात म्हणून, बस दुसरा काही नाही. अबे मॅथ का मला का ब्रह्मदेव येऊन सनी शिकवून गेला का. एक रेफर प्रॉब्लेम पकडावं लागते, रेफरल प्रॉब्लेम. त्या प्रॉब्लेममध्ये जसं केलेलं आहे तसं आपल्याला बाकीचे प्रॉब्लेम ट्राय करायचे. 5-6 वेळा तसं करून पाहिलं तर झाली मेथड आपल्याला लर्न. मग कोणत्याही प्रकारचा प्रश्न विचारो त्या मेथडचा, काही सारखा प्रश्न ते एक्झाममध्ये येणार नाही आहे. येणार आहे का. आम्ही का पूर्ण प्रॉब्लेम हे करत राहतो का, आम्हाला का पाठांतर आहेत का. एक मॉडेल क्वेश्चन काढून ठेवायचा, त्याच्या पाहायचा कसं सोडवलेलं आहे, आणि तसं ट्रायच नाही कराल तुम्ही, ते एक्झाममध्ये मी तर नाही येणार आहो सांगाले. मी येणार आहे एक्झाममध्ये, आणि तुमच्या का म्हणजे ओळखीचा प्रश्न येणार आहे का एक्झाममध्ये, त्या एक्झरसाइजमधला येणार आहे का, काही वाटच नाही बुवा. आणि हे सवय ना, हे गंदी सवय तुम्हाला पहिलेपासून लागलेली आहे, तुमच्या शाळेपासून ना तुमच्या लहानपणीपासून.
सोडवायची सवय लावा. डायजेस्टमधून छापाची, याच्या त्याच्या कॉपीमधून कॉपी छापाची आणि कॉपी कंप्लीट करायची सवय नका लावू. कॉपी कंप्लीट करणे म्हणजे याच्या त्याच्या छापणे नव्हे, स्वतः करून पाहणे. किती सांगतो. चला आता मला असाच दुसरा जो प्रॉब्लेम आहे त्याच्यातला कोणता प्रॉब्लेम आहे, जो प्रॉब्लेम म्हणीन तो प्रॉब्लेम सोडून दाखवा मला. आता हे खालचे तीनही झाले वाटते. अरे झाले, तर तुम्ही मला तिसरा सोडवून दाखवा. आता इथं एक्सच्या ठिकाणी वाय होता, तर एक्सच्या ठिकाणी तिथं काय राहील यम. अजून कन्फ्यूज व्हाल तुम्ही. चला दुसरा सोडवून दाखवा. दुसरा सगळेजण ज्यांना नाही जमलं होतं ते, ज्यांना नाही जमलं होतं ते दुसरा प्रॉब्लेम मला सोडवून दाखवा. चला मी पहिले एक काम करतो, पहिले फॉर्म्युला मेथड शिकवून टाकतो दुसरीवाली, म्हणजे व्हिडिओ कंप्लीट करून टाकून त्याच्यानंतर मग मला अर्धा तास इथं तुम्हाला वाचलेला राहील. तो मला सोडून दाखवल्याशिवाय घरी जायचा. कळलं? आता हा समजला तुम्हाला मेथड वगैरे. इथं कोणाला काही प्रॉब्लेम? अरे कोणाला काही प्रॉब्लेम? इथून कोणती स्टेप तुम्हाला नाही समजली असं काही आहे का? मग इथं सगळं समजते, घरी गेल्यावर सर समजला नाही. हे का झाली गोष्ट? रस्त्यामध्ये तुमच्या कोणी चोरून नेलं का बे? काय याची काही दैवशक्ती आहे क्लासमध्ये? सगळा समजते. तर जेव्हा सोडवायला लावतो तेव्हा समजला नाही म्हणता. का करू? तुमच्या तोंड पहा ना, बंद राहायचे. नाही तुम्ही 10व्या वर्गामध्ये म्हणत असाल का मला बेरीजनं वजाबाकी सांगते, तो नाही जमत. डायरेक्ट 10व्या वर्गात चेवे ते तुम्हाला ट्युशन लावायचा. झोपले राहता तोपर्यंत. जो 10वीचा आहे तोच सांगीन ना. तू 5व्या वर्गापासून सांग असं थोडी होणार आहे. तरी माझी सवय आहे बाजूला सांगत असतो कन्सेप्ट, काटपीट वगैरे हे ते. मूर्ख लेखाचे. तर दोन मेथड आपण पाहिला. एक होती फॅक्टरायझेशन मेथड, फॅक्टरायझेशन मेथड होती. आणि दुसरी होती कोणती? कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड. तिसरी अजून मेथड आहे. चौथी पण आहे ग्राफिकल मेथड वगैरे, पण तुम्हाला ते तुमच्या सिलेबसमध्ये नाही आहे ग्राफिकल मेथड. ठीक आहे. तर बघा फॉर्म्युला मेथड आता कोणती पाहायची आपल्याला? तर याच्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल? फॉर्म्युला लर्न करावा लागेल. कोणता फॉर्म्युला आहे? हा नाही आहे, हा खाली दिलेला आहे बघा तुमच्याच पुस्तकामध्ये, हा इथं. आता याच्यामध्ये जे दोन रूट आपले निघतात, दोन सोल्युशन काढतो ना आपण. अरे दोन सोल्युशन काढतो की नाही? तर त्या दोन सोल्युशनला नाव दिलेलं आहे. एकाला नाव दिलेलं आहे अल्फा, एकाला नाव दिलेलं आहे बीटा. अरे ठीक आहे. दॅट आर द रूट ऑफ द रूट ऑफ द इक्वेशन. रूट म्हणजेच काय झाले ते? सोल्युशन. अरे ठीक आहे. तर हा बघा तुम्हाला अल्फाचा एक फॉर्म्युला दिलेला आहे. अल्फा इज इक्वल टू मायनस बी मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac भागीला 2a. आणि बीटाचा काय दिलेला आहे? मायनस बी प्लस बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल बाय 2a आहे. सेम आहे फॉर्म्युला, फक्त इथं मायनसच्या ठिकाणी इथं काय येईल? अरे ठीक आहे. असे दोन सेपरेट तुमचे काय निघतील? रूट निघतील. आता हे व्हॅल्यू आल्या कुठून? हे बी म्हणजे काय आहे, ए म्हणजे काय आहे, हे कुठून आल्या? हा सी कुठून आला? हे कावेत सर है ना. या फॉर्म्युल्यामधल्या आपल्याला इक्वेशन दिलेला राहते. सपोज एखादा इक्वेशन घ्या इकडे,
सपोज इक्वेशन मला दिलेलं आहे, काय दिलेलं आहे, m² - 4m + 13 = 0. तर सर या इक्वेशनमध्ये तर बी बी नाही आहे, ए बी नाही आहे, सी बी नाही आहे का? आता दिसते का या इक्वेशनमध्ये? आता हे जे अल्फा आणि बीटा आहेत, हे आता इथं जो अननोन व्हेरिएबल आहे कोण आहे, यमच्या व्हॅल्यू आहेत. सोल्युशन दोन निघतात ना क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये, एक प्लसवाला मायनसवाला किंवा दुसरे पण, दोन्ही मायनस पण राहू शकतात. तर ते दोन फॅक्टर आपल्याला काढणे आहे सोल्युशन. ठीक आहे, तर हे यमच्याच व्हॅल्यू असतात, अल्फा आणि बीटा. मग बाकी ए बी सीच्या व्हॅल्यू कुठं आहेत, दिसत आहेत का? आता दिसतील. काय करायचं, आपला स्टँडर्ड फॉर्म काय आहे, स्टँडर्ड फॉर्म. तर त्याच्याबरोबर काय करायचं, कम्पेअर. काय करायचं, कम्पेअर. काय होता, ax² + bx + c = 0. आता काय दिसते का बा बरं, ax² स्क्वेअर वाली टर्म म्हणजे कोण आहे इथं, तर एक इथं एक्स. आपण आता एक्स हर एक ठिकाणी काय वेगवेगळा फॉर्म्युला लिहिणार आहोत का? तर स्टँडर्ड फॉर्म आपला याच्यामध्येच आहे. इथं एक्सच्या ठिकाणी कोणाला, यम. तर त्याचा काही टेन्शन घ्यायचा अननोनचा नाही, आपल्याला व्हॅल्यूचा मतलब आहे, कोइफिशियंट आहे की नाही. आता याचा कोइफिशियंट काय आहे, ए. पण याचा कोइफिशियंट काय नाही म्हणजे काय आहे, तर याची व्हॅल्यू काय झाली, समजलं. मग याचा एक्स वाली टर्म पॉवर 1 वाली, याचा पॉवर काय नाही दिसत आहे म्हणजे 1 आहे. तर याचा कोइफिशियंट काय आहे, इथं काय आहे, तर इथं बीच्या ठिकाणी काय आहे, -4. चिन्हासहित उचलाचा. जर मायनस असेल तर, प्लस असेल तर डायरेक्ट लिहू शकता. कळलं का काय म्हटलं? पण मायनसवाली टर्म असेल तर त्याला चिन्हासोबत घ्यायला लागते. मग सीची व्हॅल्यू काय आहे, 13. सीची व्हॅल्यू काय आहे, 13. भेटल्या एबीसीच्या व्हॅल्यू. या व्यतिरिक्त काही दुसऱ्या व्हॅल्यू इथं वापरलेल्या आहेत का? मग साधा गणित आहे. साधा गणित म्हणजे तुम्हाला प्लस मायनस आला पाहिजे, तुम्हाला स्क्वेअर रूट काढता आलं पाहिजे, मायनस प्लसची बेरीज काय होते, वजाबाकी काय होते, कधी होते, चिन्ह कोणता मांडतो, या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत. मग त्या बेसिकमध्ये सांगितल्या नाही का मीनं? त्या दिवशी पण मीने एक कोणत्या तरी प्रॉब्लेम सोडवता सांगितला होता, प्लस मायनसवाला कार्यक्रम. ठबालेला नव्हता आला त्या दिवशी, हो का? मग मी वेळोवेळी सांगतच राहतो. आता ते जे नवीन पोट्टे आले, तुम्ही म्हणाल का आम्हाला दररोज तोच सांग, असं होणार आहे का? तर त्यांनी करायला पाहिजे, विचारायला पाहिजे पुराण्या मुलांना. नाही सुट्टी हो नाही, इकडं क्लास खतम. तर भाऊ हे शिवनीवाले तर असे झपाट्यानं पडतात बिलकुल का. त्या दिवशी क्लासवर बाहेर आवाज निघासाठी, आवाज द्यासाठी बाहेर निघलो तर बाप्पा गायब. एवढी घाई राहते का रे, घरी जाऊन का स्वयंपाक करायचा राहते तुम्हाला? का क्लासच्या पोट्ट्यासोबत बोलून, दुसऱ्या गावच्या जे पहिलेचे होते त्यांना थोडसा काही विचारून, असं काही नाही. सगळ्या गोष्टी तुमच्या मास्तर करणार आहे 5व्या वर्गापासूनच्या. मूर्ख. अबे एकमेकासोबत बोलायचा. आपल्या क्लासमध्ये एखादा थोडासा चांगला पोरगा असेल तर त्याच्यासोबत मैत्री करण्याचा प्रयत्न करा. तो कसा अभ्यास करते, तो कधी करते अभ्यास, हां, तर तो माहीत होते तर आपल्याला टेक्निक, आणि तसा आपण करायचा. नाही ते येणार आहेत तुमच्याजवळ मैत्री करण्यासाठी. तो हुशार मुलगा तुमच्याजवळ येईल मैत्री करायसाठी. हे वा गब्दूपुरा ये, हे हँडशेक कर, माझा मित्र बनला सचपासून तू. शमन झिंग्या. ठीक आहे, तर हा तुम्हाला काय करायचा आहे, लक्षात घ्यायचा आहे. ठीक आहे. आता इथं काय करते मेथडमध्ये, पहिले या अंडर वाल्याची व्हॅल्यू काढून टाकते, म्हणजे ती व्हॅल्यू डायरेक्ट पुट करायला आपल्याला काय होईल, म्हणजे जास्त लेंदी जाईल का नाही. ठीक आहे, बघा हा जसा
सॉल्व क्वाड्रॅटिक इक्वेशन युजिंग फॉर्म्युला मेथड आहे. तर बघा हाच आपण सोडून घेऊ. काय होता इक्वेशन? m² मायनस 14m प्लस इज इक्वल्स टू 0. ठीक आहे. हा असा दिलेला आहे तुम्हाला. पहिले त्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे का चेक करा. असेल तर काही टेन्शन नाही, नसेल तर त्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणायचा. स्टँडर्ड फॉर्ममध्ये ठीक आहे. तर स्टँडर्ड फॉर्म कंपेरिंग आता काय लिहायचं? कंपेरिंग विथ ax² प्लस bx प्लस c इज इक्वल्स टू काय भेटला आपल्याला? वी गेट. काय मिळाला? वी गेट. आणि मिळालाच तू आता महादान थांब. काय भेटलं आपल्याला? वी गेटचा शर्त होते आपल्याला मिळाला. वी गेट म्हणते कोलगेट भेटला तुला. हसूच नको. झेंडू बॉम्ब. काय मिळालं आपल्याला बघा. तर ए ची व्हॅल्यू किती? 1 कॉमा बी ची व्हॅल्यू -14 कॉमा सी ची व्हॅल्यू बरोबर. म्हणून आता काय करून टाकतो मी? b² मायनस 4ac ची व्हॅल्यू काढून टाकतो. याच्यावरूनच समोर मग तुम्हाला सांगितलेलं आहे की b² मायनस 4ac ची व्हॅल्यू अगर 0 आली तर समोर किती रूट निघतील, मायनस आली तर समोर किती रूट निघतील, ते समोरच्या आहे टॉपिक. ठीक आहे, तो नंतर पाहू. तर बघा इथं -14चा स्क्वेअर, मग मायनस आहे, मग 4 ए ची व्हॅल्यू किती आहे? 1. सी ची व्हॅल्यू किती आहे? मांडला. हां, तर काय येईल? -14चा स्क्वेअर 14चा स्क्वेअर किती होते? 196. मायनसवाल्याचा बी स्क्वेअर किती होईल? -196 होईल का? समजलं का? मायनसवाल्या टर्मचा स्क्वेअर बी काय येत असते? प्लस. देन इकडे 4 1 आणि 13 4 52 झालं. मायनस करून घ्या. 6 मधून 2 गेले, 9 मधून 5 गेले आणि 1 मधून काहीच नाही गेला. का आला? किती आला? 140. आता याचं काम कुठं आहे? हा का बरं काढला आपण? कारण हा दोन्ही आपल्याला अल्फामध्ये पण आणि बीटामध्ये पण कामात येणार आहे, बरोबर की नाही? म्हणून त्याला पहिलेच काढून ठेवला आपण. ठीक आहे. आता अल्फा काय होता? -b मायनस b² मायनस 4ac बाय, आणि इकडे बीटा काय होता? -b प्लस b² मायनस 4. आता इथं लिहायचं. मग आता थोडंसं लिहू शकता बाय फॉर्म्युला मेथड, बाय फॉर्म्युला मेथड किंवा बाय फॉर्म्युला, अशा प्रकारे थोडंसं काहीतरी लिहायचं. ठीक आहे. तर काय आलं असता? -b. आता हा पहिलेचाच मायनस आहे फॉर्म्युल्यामध्ये. बी ची व्हॅल्यू किती आहे आपल्याजवळ? बघा तुम्ही इथं गलत्या करता मायनस, इथं तुम्ही व्हॅल्यू पुटअप करताना गलती झाली तर उत्तर चुकला. व्हॅल्यू पुट करताना गलती झाली तर उत्तर चुकला. व्हॅल्यू पुट करता आल्या पाहिजे. हा ऑलरेडी फॉर्म्युल्याचा मायनस आहे. हा जो मायनस आहे कोणाचा मायनस आहे? हा बीचा मायनस आहे का? नाही. मग बीची व्हॅल्यू आपल्याजवळ किती आहे? तर ती ठेवताना अशी ब्रॅकेटमध्ये ठेवायची. समजलं? प्लस असतं तर डायरेक्ट ठेवलं असतं, म्हणजे हावाला मायनस ना डायरेक्ट इथं 14 तर -14 झाला असता. अरे कळलं काय म्हणत आहो मी की नाही कळला? मग हा फॉर्म्युल्याचा मायनस जसाचा, आणि इकडे b² मायनस 4ac ची व्हॅल्यू किती आली? 144 फ्रॉम 1. इथं 1 नाव देऊन द्या. मग इकडे 2 इंटू ए ची व्हॅल्यू किती आहे? 1. तर आता काय होईल बघा समोर? मायनस मायनस, आणि या स्क्वेअर रूटमधून काय निघाला? 12 निघाला की नाही?
हां, कारण हा 12चा स्क्वेअर आहे ना, आणि इकडे तर किती आला 2.2 म्हणजेच किती आला, तर अल्फा किती आला आपल्याजवळ 1. मग मायनस, पहिलेच्या मायनस आहे, मायनस प्लस अंडर रूट किती होता, अरे 144 होता, इकडे इंटू इज इक्वल टू मायनस मायनस प्लस 12 भागीला किती आला, 26 भागीला म्हणजेच किती आला, बेक बे बेत्रिक, तर बीटाची व्हॅल्यू किती आली, झाला. मग खाली लिहून टाकायचा आर द रूट ऑफ द इक्वेशन किंवा सोल्युशन ऑफ द, बघा बरं यमच्या समोर ठेवलेला आहे याने डायरेक्ट यम इज इक्वल टू तो, यम इज इक्वल टू तो. अरे मी सांगितलं होतं अल्फा आणि बीटा हे दोन्ही काय आहेत, त्याच्याच व्हॅल्यू आहेत, यक्सच्याच व्हॅल्यू आहेत. बस त्यांना फॉर्म्युला लक्षात ठेवण्यासाठी आपण अल्फा आणि बीटा असं दोन वेगवेगळे नाव देत असतो. तर अल्फा बीटा आर द रूट ऑफ द इक्वेशन. झाला, हे रूट ऑफ द इक्वेशन डायरेक्ट लिहिला आपण. आता इथं अल्फा बीटा नाव दिला तर काही फरक पडत नाही. लास्टमध्ये सेंटेन्स काय लिहायचा, 1 अँड 2 कोटी आहे हगऱ्या, कोणता 2 आला, 1 म्हणला तर 2 आल्याच पाहिजे नाही का, टेमकऊ का. तर 1 अँड द 13 आर द रूट ऑफ द इक्वेशन. झाला. काय आहे का याच्यात मोठी विद्या, हां मोठी विद्या आहे का खूप, अरे विद्या आहे का. तसाच आहे ते सॉल्ववाले प्रॉब्लेम तुम्हाला लिहायचे आहेत किंवा सोडवून पाहायचे, कारण लटकला तर तिथं सोल्युशन आहे. ठीक आहे, तर ते सोडवून पाहायचे, छापायचे का म्हणलो, का बरं, तर जेव्हा तुम्ही सोडवून पाहाल एखाद्या ठिकाणी तुम्ही लटकले किंवा तुमचा उत्तर काय आला, चूक आला, तर तुम्ही काय करू शकता, पाहू शकता. समजलं का. मी लागस तर अजून दुसरा सांगतो तुम्हाला प्रॉब्लेम. हे सॉल्ड एक्झाम्पलच दिलेले आहेत. एक्झरसाइजमधला सांगा एखादा. आता 1/3 दिसला एका प्रॉब्लेममध्ये, तर तुमची पहिलेच सटरफटर काय आली, नाही मास्तरले तोच विचारून, कोणता, हा 1/3 वाला आहे का नाही, आहे ना. काही विद्या आहे का, जे मेथड शिकल्या त्याच मेथडनं सोडवायचं आहे. आता इथं एक पहिला क्वेश्चन काय, कंपेअर द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन इन अ जनरल फॉर्म अँड राईट द व्हॅल्यू ABC. याला पहिले स्टँडर्ड फॉर्ममध्ये मांडायचं आहे तुम्हाला, आणि त्यानंतर कम्पेअर करायचं आहे स्टँडर्ड फॉर्म बरोबर, आणि मग काय करायचं आहे, ABCच्या व्हॅल्यू काढायच्या. पहिली स्टेप आपली फॉर्म्युला मेथडची, आणि मग यांना युजिंग फॉर्म्युला मेथड सोडवायचं आहे. कळलं. तर बघा कोणता वाला सांगू, हा सांगू, 5वा सांगू की 6वा सांगू, सांगा. 5वा सांगू, ओके. काय होतं त्याच्यात, y² प्लस 1/3y इज इक्वल्स टू 2. आता हा आपल्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये जसा राहते तसा आहे का, तर या 2ला कुठं न्यायला लागेल, इक्वल टू 0 असायला पाहिजे. जेवढे पण नंबर असतील, 2 असतील, 3 असतील, त्या सगळ्यांना इकडंच आणायचा. अरे कळलं का. हा असा बी कधी राहिला असता, y² प्लस 1/3y मायनस 5 इकडे प्लस 13 असा राहिला असता. तरी बी या 13ला कुठं घेऊन यायचा होता तुम्हाला, समजलं का. तर प्लस मायनसमध्ये, इकडे प्लसमध्ये आहे, इकडे आला असता तर मायनस. इकडे का पाहिजे 0, इकडे का पाहिजे हमेशा 0. आहे का आपल्या प्रॉब्लेममध्ये, आहे का. तर पहिले 0 बनवून टाका त्या बाजूला, म्हणजे y² प्लस 1/3y मायनस 2 इज इक्वल्स टू 0 आला. मग कम्पेअर विथ
ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल्स टू वी गेट काय मिळालं आपल्याला? एची व्हॅल्यू किती मिळाली? अरे एची व्हॅल्यू देन बीची व्हॅल्यू 1/, प्लसमध्ये आहे तर काही टेन्शन नाही. सीची व्हॅल्यू यस -2 प्लस घ्याल का? नाही. तिन्ही व्हॅल्यू मिळाल्या. मग काय काढतो मी? बी स्क्वेअर मायनस वे फॉर्म्युल्यामधलाच तो अंडररूटच्या अंदरचा बी स्क्वेअर मायनस, कारण याची व्हॅल्यू दोन्ही जागी कामात येणार आहे. तिकडे घेतला असता तर दोघांच्या स्टेप वाढल्या असत्या. हां मग आता याला काय लिहिलेलं आहे का तुम्हाला इथं काढतो वगैरे म्हणून? नाही, डायरेक्ट काढायच्या. म्हणूनचं चिन्ह देऊन डायरेक्ट काढायच्या. याला काय म्हणतात? समोरच्या याच्यामध्ये आहे तुम्हाला काहीतरी नाव आहे याला, बघू. हां किती आली असती? 1/3 -4 इंटू -2 समजलं? हां काय येईल आता? 1चा स्क्वेअर का 2? नाही काय 1चा स्क्वेअर 2 भेटा फक्त मला कधी कधी. 3चा स्क्वेअर, आता हा 4 1 तर 4च झाला. -4 इंटू -2 मायनस मायनस 4 दुने, समजलं? आता हा सिंगल टर्म आला का? तर याच्या खाली काय करा? क्रॉस मल्टिप्लाय. एका एक 9 8 भागीला म्हणजेच 73 भागीला हे कशाची व्हॅल्यू आली आपली? बी स्क्वेअर मायनस. आता याच्यामध्ये पाहाल तुम्ही तर स्क्वेअर रूट निघला का? नाही, स्क्वेअर रूट निघत तर तिथं मग आपल्याला प्लस मायनस दोन्ही अंडर रूटच्या अंदरच ठेवावा लागते. कळलं? बघा आता समोर येईल. मग आता इथं काय लिहिलेलं आहे तुमच्या सॉल्व एक्झाम्पलमध्ये? डायरेक्ट हा काढल्यानंतर डायरेक्ट घेतलेला आहे. ठीक आहे, म्हणजे हा प्लस मायनसचा पहिले एकत्र फॉर्म्युला लिहिलेला आहे. तर काय घ्यायचं इथून? आपला अननोन काय होता? y इज इक्वल टू -b प्लस मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2. आता दोन्ही सेपरेट म्हणून y इज इक्वल टू मायनस, आता इथं प्लस मायनस दोन्ही कंबाईन लिहिला तर एक मायनसवाला अपॉन 2a आणि और y इज इक्वल टू -b प्लस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. मांडला? अरे फॉर्म्युला मांडला. हां आता व्हॅल्यू पुटअप करायची आहेत आपल्याला, बरोबर? बीची व्हॅल्यू किती आहे आपल्याजवळ? बीची व्हॅल्यू किती आहे? 1/, हा मायनस जसाचा हा 1/3, हा मायनस जसाचा इकडे अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू किती आली? 73 अपॉन 9 जसा आहे. व खाली 2 इंटू एची व्हॅल्यू किती आहे? 1. आता याला सोडवायचं पहिले. तर हा 1/3 जसाचा ओके. हा आता बघा पहिले याच्यातून स्क्वेअर रूट काढून घेऊ आपण. अरे याच्यातून स्क्वेअर रूट काढून घेऊ. हां काय निघला असता? हा जो प्लस मायनस घेतलेला आहे ना, लक्ष द्या, हा प्लस मायनस या स्क्वेअर रूटसाठीच घेतलेला आहे. कारण याच्यातून जेव्हा स्क्वेअर रूट बाहेर निघते तर प्लसवाला पण निघू शकते, मायनसवाला पण निघू. तर म्हणून आपण ऑलरेडी एक मायनसवाला आणि एक प्लसवाला घेतलेला. तर आता प्लस मायनस घ्यायची गरज नाही. नाहीतर तुम्ही म्हणाल का सर याचा स्क्वेअर रूट एक प्लसवाला पण निघते एक मायनसवाला पण निघते, तर आता घ्यायची गरज
नाही बघा. तर 73चा तर स्क्वेअर रूट नाही निघत, तर हा झाला √70 आणि 9चा निघला असता, काय निघला असता भागीला, अरे आला असता. हां, मग दोघांचा कंबाईन आहे म्हणून कंबाईन घेऊ शकतो. -170 अपॉन आणि अपॉन हावाला अपॉन वेगळा आहे ना. आता हा 3 सरळ याच्याबरोबर काय होऊन जाईल, मल्टिप्लाय होऊन जाईल. तर काय आला असता, आता मायने यांचं तर काही बेरीज होऊ शकत, तर जसा आहे, किंवा तुम्ही मायनस कॉमन पण काढू शकता. 3 दुने हा 3 आणि 2 मल्टिप्लाय होऊन जाईल, खाली सरकेल ना तो. हां, किंवा याला उलटा करून सनी याच्यासोबत मल्टिप्लाय करू शकता. आता याच्यातून तुम्ही मायनस कॉमन काढू शकता, म्हणजे मायनस कॉमन काढला असता तर काय आला असता बघा, हा मायनस कॉमन, तर 1 + 70 1 + 73 अपॉन 6 मायनसमध्ये, तर हा झाला असता y1. त्यांचा काही प्लस मायनस होऊ शकत नाही. सेम आता याला सोडवा तसाच, इज इक्वल्स टू 2 × 1 खालचा -1/3 प्लस, आता याच्यातून काय आला, किंवा एक वेळा स्टेप पूर्ण ठेवला. हां, काय निघेल आता, -1/3 प्लस 73/3. 9चा काय निघला, स्क्वेअर रूट आहे ना, 3 स्क्वेअर रूट आहे ना 9चा. हां, तर मग खाली, मग इकडे -1 प्लस 73 आणि हा कंबाईनवाला 3 आणि हा, तर मल्टिप्लाय करा. 3 दुने 6, -1 प्लस 73 अपॉन 6. मायनस कॉमन काढला तर इथं काय आला असता, 1 मायनस आला असता. आता उत्तरामध्ये एक तर तुमचा हावाला असेल आणि हावाला असेल, किंवा असावाला असेल. पहा बरं, हावाला वरचाच आहे, पण असं पण आपण मायनस कॉमन काढू शकतो, काही फरक पडणार. समजलं का. मायनस कॉमन काढायचा कसा बघा, लक्ष द्या. इथं पण मायनस आहे, इथं पण मायनस आहे, दोघांचा मायनस कॉमन काढलो तर हा मायनस होता तर काय झाला प्लस, हा बी मायनस होता तर काय आला, इकडे एक मायनस होता एक प्लस होता, मायनस कॉमन काढलो तर मायनस होता तर काय झाला प्लस, प्लस होता तर काय झाला. जेव्हा याचा मल्टिप्लाय करीन पुन्हा तर हा मायनस होऊन जाईल, हा प्लस होऊन जाईल. म्हणजे अशीवाली संख्या जशीच्या. तर तुम्ही कोणाला सोल्युशन मागे दिलेलं आहे बघा, याला काय म्हटलेलं आहे, रूट ऑफ द इक्वेशन. जमेल की नाही जमेल. तर अशा प्रकारे तुम्हाला हे 2 प्रॉब्लेम आज मी सांगितले फॉर्म्युला मेथडचे. बाकीचे कोणाला ट्राय करणे आहे आत्ता, किंवा समजलं नाही जमेल तर अजून सांगीन उद्या, पण आता माझ्यासमोर ट्राय करून दाखवा तुम्ही. चला.